गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा सराव संच किती आपला? आजचा सराव संच 39. सराव संच किती? 39, 39. ओके, 38 कालच झाला, आज 39. ओके, 39 सराव संच कितवीचा? 7वीचा. कितवीचा सराव संच मित्रांनो? 7वीचा 39वा सराव संच. चला, पहिला प्रश्न त्यांनी काय दिलाय? पुस्तक हातामध्ये ठेवा मित्रांनो. खूप मोठा क्वेश्चन, त्यामुळे मी इथे लिहिलेला नाहीये. 5 पण क्वेश्चन मी लिहिणार नाही. फक्त तुम्हाला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर टाकून देईल. तुमच्या हातामध्ये बुक ठेवा, तुमच्याकडे क्वेश्चन आहे. ऍक्च्युली इथे लिहिला तर तो हाफ मध्ये क्वेश्चनच राईट केला जातो, त्यामुळे लिहिलेला नाही. ओके, बुक हातामध्ये ठेवा, तसंच स्क्रीनवर दिसेलच तुम्हाला तो. चला, पहिला प्रश्न काय दिलाय त्यांना? सुरेश आणि रमेश यांनी 1,44,000 रुपये 4/5 या प्रमाणात गुंतवणूक एक भूखंड खरेदी केला. काय केलं त्यांनी? सुरेश आणि रमेश यांनी. सुरेश व रमेश. ओके, हे दोघं काय आहेत? मित्र असतील, भाऊ असतील, जे काय असतील ते. सुरेश आणि रमेश यांनी काय केलं मित्रांनो? एक भूखंड खरेदी केलाय. भूखंड म्हणजे भू म्हणजे जमीन, जमिनीचा खंड म्हणजे जमिनीचा एक भाग, म्हणजे जमीन विकत घेतली असं म्हणू शकतो आपण. सुरेश व रमेश यांनी भूखंड खरेदी केला. कितीला खरेदी केलाय मित्रांनो? तो 1,44,000. 1,44,000 ला त्यांनी काय केलंय? भूखंड खरेदी केला. भूखंड म्हणजे काय? एक जमीन खरेदी केली, प्लॉट खरेदी केला, आपण त्याला असं म्हणू शकतो. ओके, सो रमेश आणि सुरेश यांचं प्रमाण काय त्याच्यासाठी? सुरेश व रमेश कोणत्या प्रमाणात खरेदी केलाय त्यांनी? प्रमाण काय त्या दोघांचं? 4/5. ओके, 4/5. 4/5 हे प्रमाण आहे. 4/5 इन द सेन्स 4% पर्यंत अशी अमाऊंट जी असेल ती सुरेशने इन्व्हेस्ट केली, आणि 5% पर्यंत 5 हे प्रमाण जे आहे ते 5% पर्यंत रमेशने इन्व्हेस्ट केली असं म्हणू शकतो. पर्सेंट नाही म्हणता येणार, त्याला रेशिओ येतो ऍक्च्युली. ओके, सो 1,44,000 जी अमाऊंट आहे, 1,44,000 अमाऊंट मध्ये 4 हे जे गुणोत्तर आहे 4/5 या गुणोत्तरामध्ये यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ओके, 1,44,000 मध्ये 4/5 या प्रमाणामध्ये या दोघांचे पैसे, कोणाचे? रमेश आणि सुरेश. 4/5 म्हणजे त्यांनी प्रश्न काय केलाय पुढे आपल्याला? खरेदी केला. काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला. त्यांना किती टक्के नफा मिळाला? 20% नफा मिळाला. 20% कशाचे काढायचे आपल्याला? 1,44,000चे, कारण त्या दोघांनी इन्व्हेस्टमेंट इथे केली होती ना. 1,44,000ची काय होती? त्यांची इन्व्हेस्टमेंट होती, गुंतवणूक होती. तर त्या 1,44,000 वर त्यांना काय टाकलाय? 20% नफा. 20% नफा कितीवर? 1,44,000 वर काढायचं आपल्याला. ओके, सो 1,44,000 गुणिले 20% नफा, 20 × 100. ज्यावेळेस नफा काढायचा असतो ना मित्रांनो टक्केवारी, तर 100%पैकी 20%, हे 20 सांगितले त्यांनी पुस्तकामध्ये. पुस्तक हातामध्ये ठेवा तर समजेल. 20% त्यांना तो विकून काय करायचा? काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा झाला. काय झाला? त्यांना 20% नफा झालाय. त्यांना 1,44,000 रुपयाचं त्याची गुंतवणूक होती. 20% त्यांना नफा झाला. 20% कसे काढतात? 100%. हे किती? 100 ला 20 असे. तर 100 पैकी 2 0 कट करा, हे 2 0 कट करा. ओके, 2 0 कट केले. या दोघांचा काय करायचा तुम्हाला? गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार करताना काय करणार? बे 1 बे, बेचोक 8, सॉरी बेचोक 8, परत बेचोक 8, बे 0 0. किती नफा झाला मित्रांनो त्यांना? 2,880 रुपये. 2,880 रुपये काय झाला त्यांना? नफा. हा काय दोघांचा नफा. या दोघांचा मी काय केलाय? गुणाकार. या दोघांचा नफा काय केला मी? गुणाकार. सॉरी, 1 0 जायचा राहिला. 800 रुपये. हा काय झाला? त्यांचा नफा झालेला आहे. ओके, यांचा काय झाला? नफा. बे 1 बे, बेचोक 8, बेचोक 8, बे 0 0, आणि हा 1 0 इथलचा खाली घेतला. म्हणजे काय झाले? 28,800 रुपये. हा काय झाला? त्याचा नफा. कोणाला नफा झाला? 28,800 रुपये या दोघांना. या दोघांना किती नफा झाला? 28,800 रुपये. ह्या त्यांचा नफा झाला. त्यांची इन्व्हेस्टमेंट किती मित्रांनो? एकाची 4, एकाची 5. ओके, मग कोणाची? सुरेश
गुंतवणूक, सुरेशची गुंतवणूक किती आहे? सुरेशची गुंतवणूक 4x आणि रमेशची गुंतवणूक रमेशची गुंतवणूक किती आहे? 5x. ओके. त्यानंतर त्यांनी आपल्याला काय काढायला सांगितलं मित्रांनो, 20% नफा मिळाला, प्रत्येकाला नफा किती मिळाला. ओके, हे 28,000 नफा मिळालाय त्यांना, पण दोघांचा मिळून 28,800. तर सुरेशची त्याच्यामध्ये किती भेटतील, सुरेशला पैसे किती भेटतील आणि रमेशला किती पैसे भेटतील. त्यामुळे सुरेशने पहिले किती प्रमाण गुंतवले? 4 प्रमाण गुंतवले आणि रमेशने किती प्रमाण गुंतवले? 5 प्रमाण गुंतवले. त्यामुळे 4 + 5 4x + 5x बरोबर फायदा किती झाला? प्रॉफिट 28,800. किती झाला? 28,800 हा त्यांचा प्रॉफिट आहे. ओके, सो तो प्रॉफिट वाटायचा ना आपल्याला, या रेशो मध्ये वाटायचा, या प्रमाणामध्ये तो वाटायचा ना. सो हे दोघं मिळवले, ऍड केले, 28,800 रुपये त्यांची सॉल्व्ह होईल मित्रांनो. ते हा झाला 9x, 4 आणि 5 9x बरोबर हा 28,800. ओके, भाग द्या आता. हा x हे जर साईडला काय गुणाकार मध्ये, त्या साईडला जाईल, काय होणार? भागाकार मध्ये. काय होणार? भागाकार मध्ये. हा 28,800 भागिले 9, 9 1 9, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, एक इथे गेला, 18, 9 दुने 18 आणि 0 0 जसे जसे. एक्सची व्हॅल्यू काय भेटली मित्रांनो आपल्याला? 3,200. एक्सची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? 3,200. आता टाकून बघा, सुरेशला किती भेटले मग? 4x, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय? 4 गुणिले 3200, 4,200. 4 आपण जसा जसा लिहिला, एक्सची व्हॅल्यू 3,200 लिहिली. ओके, आता गुणाकार करा. 4 गुणिले 3200, 3,200 गुणिले 4, 4 0 0, 4 0 0, 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12, 12,800 कोणाला भेटले? सुरेशला. 12,800 रुपये सुरेशला भेटले मित्रांनो. 5 गुणिले 3,200. मग रमेशला किती भेटले? 3,200 गुणिले 5 करू. 5 0 0, 5 0 0, 5 दुने 10, 1 वरती 5 त्रिक 15 आणि 1 16, 16,000 रुपये. 16,000 रुपये कोणाला भेटले मित्रांनो? रमेशची गुंतवणूक किती आहे? 16,000 रुपये. रमेशची गुंतवणूक किती झाली? 16,000 रुपये. कसं सॉल्व्ह केलं मित्रांनो? सुरुवातीपासून बघा आता. तर सुरेश आणि रमेश यांनी काय केला होता? जमिनीचा तुकडा विकत घेतला होता. कितीला घेतला होता तो? 1,44,000 रुपयांना त्यांनी जो एक जमिनीचा तुकडा विकत घेतला होता. जमिनीचा तुकडा विकत घेतला, त्याच्यानंतर रमेश व सुरेश यांनी किती पैसे त्याच्यामध्ये गुंतवले होते? 1,44,000. पण 1,44,000 मध्ये सुरेशचे पैसे किती होते? 4/5 या प्रमाणामध्ये सुरेश आणि रमेशचे पैसे होते. 4/5 इन द सेन्स आपण म्हणू शकतो की 40% आणि 50%. सॉरी, 40% 50% नाही म्हणता येणार. 4/5 या प्रमाणामध्ये असतील ते. 40% 50% प्रमाण तसं नाही होऊ शकत ते. ओके, 4/5 या प्रमाणामध्ये त्यांनी गुंतवले. 4/5 इन द सेन्स सुरेशचे पैसे थोडे कमी होते, रमेशचे पैसे थोडे जास्त होते. ओके, त्यामध्ये 20% नफा काढायचा होता त्यांना. 20% नफा झाला. जो भूखंड खरेदी केला तो परत काही वर्षानंतर विकून दिला त्यांनी. मग विकल्यानंतर त्यांना काय झालं? थोडासा फायदा झाला. मग फायदा झाला, किती फायदा झाला त्यांचा? नफा किती झाला? 20% नफा झाला त्यांना. 20% नफा कशावर? 1,44,000. मग 1,44,000 चे 20% काढायचे आपल्याला. 1,44,000 चे जर 20% काढायला गेलं तर 1,44,000 गुणिले 20/100 असं करावं लागतं ज्यावेळेस टक्केवारी काढायची असते. कारण 100%ला 20%, असे 100ला 20, मग 1,44,000ला किती असं काढावं लागतं. म्हणून 20/100 केलं. हे 2 0 कट केले, हे 2 0 कट केले. या दोघांमध्ये गुणाकार आहे, तो गुणाकार केला. गुणाकार करून नफा किती भेटला आपल्याला? 28,800. आता 28,800 आपल्याला नफा भेटला, पण तो नफा तर दोघांना वाटावा लागेल ना एकमेकांना. नफा मला पण झालाय, नफा तुला पण झालाय. तर दोघांचं जे प्रमाण होतं, ज्या प्रमाणात त्यांनी पैसे टाकलेले होते त्या प्रमाणामध्ये तो नफा वाटावा लागेल. मग नफा वाटताना काय करणार? मग सुरेशनी गुंतवणूक किती केली होती? 4x. रमेशची गुंतवणूक किती होती? 5x. मग 4x 5x हे दोघांचे ऍड केले, एकत्र केले. कारण दोघांची गुंतवणूक आपण एकत्र केलेली होती. गुंतवणूक 1,44,000 एकत्र होती ना, तर 4x 5x पण काय झाले? एकत्र केले. म्हणून मग 4x 5x एकत्र करून झाले 9x. तो प्रॉफिट किती होता? 28,800. दोघांमध्ये समान वाटायचा आहे ना. दोघांमध्ये समान वाटण्यासाठी x ची व्हॅल्यू काढणं गरजेची होती. मग 9x इकडे हा गुणाकार मध्ये होता, त्या साईडला तो भागाकार मध्ये गेला. भागाकार गेला म्हणून आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली 3,200. 3,200 x ची व्हॅल्यू भेटली म्हणून आपण याचं प्रमाण किती होतं गुंतवणुकीचं? 4. म्हणून याला 4 सोबत आपण
एक्स सोबत गुणाकार केला, एक्सची व्हॅल्यू काय होती 3200, म्हणून 4 गुणिले 32 12,800. रमेशची गुंतवणूक, रमेशची व्हॅल्यू काय होती 5x, म्हणून 5 गुणिले 3200, व्हॅल्यू काय आली 16,000 रुपये. ओके, सो या दोघांची काय आली ही उत्तर. समजले मित्रांनो? चला पुढचा प्रश्न. विराट व सम्राट यांनी अनुक्रमे 50,000 रुपये व 1,20,000 रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला. काय केला? व्यवसाय चालू केला. कोणी? विराट आणि सम्राट यांनी दोघांनी पैसे गुंतवले. विराटने किती गुंतवले? 50,000. सम्राटने किती गुंतवले? 1,20,000. त्यांनी 50,000 1,20,000 गुंतवले आणि एक व्यवसाय चालू केला. व्यवसाय म्हणजे बिझनेस टाकला त्यांनी. या व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला. काय झाला त्या व्यवसायामध्ये? त्यांना 20% तोटा झाला. तर प्रत्येकी किती तोटा झाला? प्रत्येकी म्हणजे मग विराटला किती तोटा झाला आणि सम्राटला किती तोटा झाला? कारण यांनी 50,000 गुंतवले, त्यांनी 1,20,000 रुपये गुंतवले. तर प्रत्येकाला किती तोटा झाला तो आपल्याला काढायचा आहे. ओके, चला. किती गुंतवले त्यांनी? विराट व सम्राट यांची एकूण गुंतवणूक, यांची एकूण गुंतवणूक किती होती मित्रांनो? याचे किती होते? 50,000 प्लस याचे किती होते? 1,20,000. टोटल किती झाले? 50,000 आणि 20,000 1,70,000. दोघांची गुंतवणूक किती झाली? 1,70,000 रुपये. 50,000 1,20,000 दोघांची एकूण गुंतवणूक किती झाली मित्रांनो? 1,70,000 रुपये. दोघांची गुंतवणूक किती झाली? 1,70,000 रुपये. चला, 1,70,000 दोघांनी गुंतवले. त्या 1,70,000 वर त्यांना काय झाला मित्रांनो? 20% तोटा झाला. तर तोटा कसा काढायचा? जसा आपण नफा काढला ना मागच्या उदाहरणात, तसाच तोटा करायचा. 20% तोटा कितीवर? 1,70,000चा. 1,70,000 वर 20% तोटा काढू. ठीक आहे, 1,70,000 वर काय करायचं? 20% तोटा काढायचा. 1,70,000चा 20% तोटा काढताना काय करणार? 1,70,000 गुणिले 20 म्हणजे वरती 20 खाली 100. 2 0 कट, हे 2 0 कट. भाग कसा द्यायचा? खाली आणि वरती इथं काय करायचा? भाग द्यायचा असतो. ओके, या दोघांमध्ये कसलं चिन्ह असतं? भागाकाराचं. वरच्या दोघांमध्ये चिन्ह कसलं असतं? गुणाकाराचं. म्हणून खालून वरती देताना भाग द्यायचा. सो इथं भाग देताना मग काय करणार? हे 2 0 कट केले, हे 2 0 कट केले. कारण खाली वरती 0 असतील तर कट करतात ना. फॉर एक्झाम्पल, जर खाली असा वरती 10 आणि खाली 10 असा असेल तर हे 0 कट करतात. पाहिलं असेल तुम्ही हे भाग देताना. सेम या दोघांमध्ये तसं असतं, भागाकार करायचा असतो. म्हणून हे 2 0 कट, हे 2 0 कट. त्यानंतर हे पण 0 कट, हे पण 0 कट. वरती 0 कट होत नाही मित्रांनो, फक्त खालचा आणि वरचा 0 कट होतो, कारण या दोघांमध्ये भागाकारचं चिन्ह आहे. ओके, आता या दोघांचा गुणाकार करा. या दोघांचा गुणाकार करताना काय होणार? 1700 आणि 20 यांचा गुणाकार करा. 1700 आणि खाली 20 यांचा गुणाकार करायचा. कोणाचा? 1700 आणि 20 चा गुणाकार करायचा. 0 0 0 0 0 0 0 7 0 0 1 0. ओके, चला. 2 0 0 2 0 0 7 2 14 2 7 14. एक वरती 2 बे आणि 3. काय उत्तर आलं मित्रांनो? 3,400. 3,400 रुपीज काय आला आपल्याला? तोटा आला. कसला? 34,000 रुपये तोटा. 34,000 रुपये काय मित्रांनो? तोटा. 34,000 काय झालाय त्यांना? तोटा. का? 1,70,000 गुंतवणूक होती. 1,70,000चे 20% काढले आपण. 1,70,000चे 20% झाले 34,000 रुपये. 34,000 रुपये त्यांना काय झालाय? तोटा झालाय. 34,000 जर तोटा झाला तर प्रत्येकाला किती तोटा झाला असं त्यांनी विचारलंय. ओके, चालूच केला या व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला. 20% तोटा दाखवला आपण. 20% तोटा झाला तर प्रत्येकी किती तोटा झाला? मग प्रत्येकी किती तोटा झाला? विराटची गुंतवणूक किती होती? 50,000. विराट ची गुंतवणूक, विराटची गुंतवणूक किती होती? 50,000. सम्राटची गुंतवणूक, सम्राटची गुंतवणूक किती होती? 1,20,000. आता या दोघांचं आपल्याला काय करायचं मित्रांनो? प्रमाण काढायचं. काय करायचं? दोघांचं प्रमाण काढायचं. प्रमाण काढताना काय करायचं? दोघांच्या गुंतवणुकीचे
प्रमाण काढू. काय करू, दोघांच्या गुंतवणुकीचे प्रमाण काढू. दोघांच्या गुंतवणुकीचं काय करायचं आपल्याला, प्रमाण काढायचं. प्रमाण काढताना काय करणार, 50,000 खाली 1,20,000. ओके, 50,000 1,20,000 केले, वरचे 4 झिरो कट, खालचे 4 झिरो कट. काय प्रमाण आलं मित्रांनो त्यांचं, 5/12. ओके, 5/12 काय झालं त्यांचं प्रमाण झालं. आता काय करायचं, विराटचा नफा. विराटचा नफा किती आहे, 5x. आणि सम्राटचा नफा, सम्राटचा नफा 12x. ओके, आता आपल्याला काय करायची, x ची व्हॅल्यू काढायची. काय करायची आता, x ची व्हॅल्यू काढू मित्रांनो. आता x ची व्हॅल्यू काढताना काय करणार, आता x ची व्हॅल्यू काढायची. सो 5x आणि 12x हा त्यांचा तोटा आहे. सो त्यांनी गुंतवणूक किती केली, हा 5x प्लस 12x बरोबर किती आहे, 34,000 रुपये. ओके, सो 5x आणि 12x किती झाले, 17x बरोबर 34,000. हा इकडे गुणाकार मध्ये मित्रांनो, त्या साईडला जाताना काय होणार, भागाकार. 34,000 किती भाग 17 ने भाग जाईल तो. ओके, 17 इकडे गुणाकार मध्ये, त्या साईडला जाताना काय झाला, भागाकार गेला. 17 का 17, 17 दुने 34. काय आली x ची व्हॅल्यू, 2,000 रुपये. x ची व्हॅल्यू किती झाली मित्रांनो, 2,000 रुपये. आता काढा, 5x आहे, इथे x ची किंमत टाकून बघा. 5x आहे बरोबर, 5 आणि गुणिले, तर 5x होते ना, तर 5x म्हणजे 5 गुणिले x ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 2,000 रुपये बरोबर. 5 गुणिले 2,000 केले तर आपले किती होते, 10,000. या दोघांचा गुणाकार किती, 10,000 रुपये. ओके, मग 10,000 रुपये याचा काय झाला, तोटा आहे मित्रांनो. इथे नफा लिहिलं, सॉरी इथे तोटा झालेला आहे. विराटचा तोटा किती झाला, 10,000 रुपये. सम्राटचा तोटा किती झाला, 12 गुणिले x ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 2,000 रुपये बरोबर. ओके, सो 12 गुणिले 2,000 रुपये केलं, 12 गुणिले 2,000 केलं तर उत्तर काय येणार आहे, 24,000. काय येणार आहे, 24,000 रुपये. सो विराटचा तोटा किती झाला, 10,000 रुपये. सम्राटचा तोटा किती झाला, 24,000 रुपये. 24 आणि 10 किती झाले, 34,000. बघा 34,000 टोटल तोटा किती झाला, 34,000 रुपये. पण विराटचा 10,000, सम्राटचा 24,000. का, कारण त्याचं प्रमाण वेगवेगळं होतं. एकाचं प्रमाण 5 आणि दुसऱ्याचं प्रमाण 12. आपण प्रमाण काढलं नाही इथे गुंतवणुकीचं. ओके, समजलं. चला नेक्स्ट सम. ओके, पुढचा किती सम आहे आता, तिसरं. बोर्डवर लिहिलं याच्यासाठी नाही की ते बऱ्यापैकी मोठं आहे मित्रांनो, त्यामुळे बोर्डवर लिहिलेलं नाही. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि हातामध्ये बुक पण राहू द्या. स्क्रीनवर बघा मित्रांनो. चला आता काय दिलेलं आहे पुढचं सम. श्वेता, पियुष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादर व टॉवेल विकण्याचा व्यवसाय 80,000 रुपये गुंतवून सुरू केला. पहिले गुंतवणूकदार जे आपल्याला भेटले पहिल्या आणि दुसऱ्या सम मध्ये, त्याच्यामध्ये किती होते, 2च गुंतवणूकदार होते. आता याच्यामध्ये 3 गुंतवणूकदार आहे. ओके, पार्टनर किती आहे, 3 आहे. 3 कोण कोण आहे, एक श्वेता आहे, दुसरा पियुष आहे आणि तिसरा नचिकेत आहे. 3 पार्टनर्स आहेत ते. त्यांनी किती रुपये गुंतवले मित्रांनो, 80,000 रुपये. ओके, किती गुंतवले, 80,000 रुपये त्यांनी गुंतवले. त्यापैकी श्वेताचं भांडवल होतं 30,000 रुपये. श्वेताने किती पैसे गुंतवले होते, 30,000 रुपये श्वेताने गुंतवले होते. पियुषचे भांडवल होते 12,000 रुपये. पियुषने किती गुंतवले ते, 12,000 रुपये. पियुषने 12,000 रुपये, श्वेताने 30,000 रुपये. त्यांना वर्षाखेरीज 24% नफा झाला. ओके, त्यांनी जे पैसे गुंतवले ते 80,000 रुपये, त्या 80,000 वर त्यांना काय झाला, नफा झाला. तर नचिकेतची भागीदारी किती व नचिकेतला मिळालेली रक्कम किती. ओके, सो नचिकेतची भागीदारी आणि नचिकेतला मिळालेली रक्कम आपल्याला काढायची. ओके, चला तिघांची भागीदारी किती हे बघा पहिले. तिघांची भागीदारी किंवा तिघांची गुंतवणूक. तिघांची गुंतवणूक किती मित्रांनो, 80,000 रुपये. तिघांची गुंतवणूक किती आहे, 80,000 रुपये. नचिकेतची माहिती का आपल्याला त्याच्यामध्ये नाही. श्वेताची आणि पियुषची सांगली, नचिकेतची आपल्याला माहिती का नाही. मग नचिकेतची गुंतवणूक x. नचिकेतची गुंतवणूक आपल्याला माहिती का नाही. नचिकेतची आपल्याला गुंतवणूक माहिती नाहीये, त्यामुळे नचिकेतची गुंतवणूक आपण काय मानली, x मानली. नचिकेतची गुंतवणूक काय मानली आपण, x मानली.
ओके, नचिकेतची गुंतवणूक काय म्हणली एक्स. आता श्वेता प्लस पियुष आणि नचिकेत प्लस नचिकेत. ओके, 80,000. 80,000 काय एकूण गुंतवणूक आहे. ह्या तिघांची मिळून काय झाली एकूण गुंतवणूक. या तिघांनी पैसे आणले. श्वेताने किती आणले होते 30,000 रुपये. श्वेताने किती आणले होते 30,000 रुपये. पियुषने किती आणले होते 12,000 रुपये. प्लस नचिकेतची आपल्याला माहिती का नाही, मग नचिकेतची गुंतवणूक आपण किती मानली एक्स बरोबर 80,000 रुपये. या तिघांनी पैसे किती आणले होते, याने 30,000 रुपये, याने 12,000 रुपये, याने एक्स, आणि या तिघांचं ऍड केलं तर त्या तिघांच्या पैशांची व्हॅल्यू किती होती 80,000 रुपये. याचे 30,000 रुपये, याचे 12,000 रुपये, याची काहीतरी व्हॅल्यू होती जी आपल्याला माहिती नाही सध्या, त्यामुळे आपण एक्स मानली. या तिघांचे पैसे एकत्र गेले, त्या पैसे होते 80,000 रुपये. त्या 80,000 रुपये त्यांनी पैसे एका व्यवसायात टाकलं, टॉवेलचा व्यवसाय त्यांनी चालू केला होता. ओके, आता ह्याचं ऍडिशन करा, यांचं ऍडिशन मग 12,000 आणि 30,000. 12,000 आणि 30,000 किती झाले 42,000 रुपये प्लस एक्स. हा याच्यामध्ये ऍड होऊ शकत नाही कारण यांच्याकडे एक्स नाहीये, एक्स सेपरेट राहणार. ओके, सो इकडे हा प्लस. ओके, बरोबर इकडे 80,000 रुपये. आता हा प्लस मध्ये मित्रांनो काय 42,000 42,000 रुपये इकडे प्लस मध्ये, तिकडे जाताना काय होणार मायनस मध्ये, तिकडे जाताना काय होणार मायनस मध्ये. एक्स बरोबर 80,000 रुपये मायनस हा 42,000. एक्स बरोबर. ओके, आता 80,000 मधून जर 42,000 रुपये मायनस केले आपण तर आपल्याला व्हॅल्यू किती भेटते मित्रांनो 38,000. किती भेटते 38,000 म्हणजे 38,000 रुपये. इकडे रुपीज करून टाका मित्रांनो. एक्स ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 38,000 रुपये. एक्स ची व्हॅल्यू किती भेटली 38,000 रुपये. म्हणजे एक्स काय होता आपला नचिकेतची गुंतवणूक. मग नचिकेतची गुंतवणूक, गुंतवणूक म्हणजेच काय भागीदारी. भागीदारी किती होती नचिकेतची एक्स म्हणजेच किती 38,000 रुपये. म्हणजे पहिल्याचं उत्तर आपल्याला भेटलं मित्रांनो. ओके, नचिकेतची गुंतवणूक किती ती 38,000 रुपये. आता पुढचा अजून एक प्रश्न त्यांनी काय सांगितलेला आपल्याला, नचिकेतची भागीदारी समजली. नचिकेतला मिळालेली नफ्याची रक्कम. नचिकेतला मिळालेली नफ्याची रक्कम किती आहे. मग नचिकेतची गुंतवणूक किती होती मित्रांनो 38,000 रुपये. मग नचिकेतला मिळालेली नफा किती आहे ते बघू. नचिकेतचा किती टक्के नफा सांगितला त्यांनी आपल्याला 24% नफा झाला. ओके, नचिकेतचा 24% नफा. 24% नफा कशावर, त्यांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच्यावरच त्याला नफा भेटेल. मग 24% काढू. 38,000चे 24% कसे निघणार 38,000 मल्टिपल 24 खाली 100. ओके, 38,000 24 खाली 100. 38,000चे आपल्याला 24% काढायचे. 38,000चे काय करायचे आपल्याला 24% काढायचे. का, कारण त्यांना पूर्ण जे पैसे गुंतवले 80,000 रुपये, त्या 80,000 वर त्यांना 24% प्रॉफिट झाला. 24% प्रॉफिट झाला. मग प्रत्येकाने आपला जो भाग गुंतवला होता त्या गुंतवणुकीचे 24%चे प्रत्येकाला काय झालाय नफा झालाय, म्हणजे फायदा झालेला आहे. मग नचिकेतला पण फायदा झाला. त्यांनी 38,000 गुंतवले होते, त्याच्या 38,000 वर त्याला 24% काय झाला नफा झाला. तर 38,000चे 24% किती, सो 24% वरती खाली 100 इकडे गुणाकार मध्ये 38,000. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. या दोघांचा गुणाकार करा मित्रांनो. या दोघांचा गुणाकार कसा होईल 380 गुणिले 24 400 4 8 8 चौक 32 वरती 3 4 त्रिक 12 आणि 3 12 आणि 3 15. ओके, 2 0 0 8 दुने 16 1 वरती 3 दुने 6 आणि 1 7 0 0 0 2 0 2 ऍडिशन ना 5 आणि 6 1 11 8 आणि 9 9,120 रुपये. 9,120 रुपये काय झाला मित्रांनो त्याचा 9,120 रुपये काय झाला
नचिकेतचा नफा. नचिकेतचा नफा किती झाला मग मित्रांनो? 9,120 रुपये. समजलंय? तिघांची गुंतवणूक किती होती मित्रांनो? 80,000 रुपये. तिघांची गुंतवणूक किती होती? 80,000 रुपये. त्या 80,000 मध्ये नचिकेतची गुंतवणूक आपल्याला सांगितली नव्हती. नचिकेतने किती गुंतवली हे आपल्याला काढायचं होतं, म्हणून नचिकेतची गुंतवणूक आपण एक्स मानली. श्वेता, पियुष, नचिकेत. श्वेताचे 30,000, पियुषचे 12,000 रुपये, नचिकेतचे एक्स. या तिघांचं ऍडिशन केलं. का? कारण तिघांचं ऍडिशन करून ते 80,000 होत होते, म्हणून या तिघांचं ऍडिशन केलं. सो या दोघांचं ऍडिशन 42,000 झालं. नचिकेतची व्हॅल्यू माहिती नव्हती, म्हणून नचिकेतची एक्स जशी जशी लिहिली, इकडे 42,000 हा प्लस मध्ये होता, तो त्या साईडला गेला मायनस मध्ये, म्हणून एक्स 80,000 रुपये जी होती ती व्हॅल्यू, एक्स जसं जसं इकडे 80,000 रुपये, 42,000 त्याच्यातून मायनस झाले 80,000तून. मग 80,000तून 42,000 रुपये या पियुष आणि श्वेताचे मायनस केले आपण. जी व्हॅल्यू उरली ती व्हॅल्यू कोणाची होती? नचिकेतची. मग नचिकेतची व्हॅल्यू किती होती? 38,000 रुपये. 38,000 काय होती? नचिकेतची भागीदारी म्हणजेच गुंतवणूक. ओके, 38,000 रुपये त्याची काय होती? भागीदारी. भागीदारीच विचारते ना आपल्याला. हो, भागीदारी. ठीक आहे. नचिकेतचा 24% नफा झाला. 24% एक वर्षानंतर त्याला काय झालं? 38,000 रुपये गुंतवले, त्याच्यामुळे त्याला 24% नफा झाला. मग 38,000चे 24% काढले. 38,000चे 24%, 38 गुणिले 24/100. मग 24 आपण त्याला भाग दिला. 100चे 2 शून्य कट, हे वरचे 2 शून्य कट. का? कारण ह्या दोघांमध्ये कसलं साईन असतं? भागीचं, भागाकारचं. या दोघांमध्ये साईन कसलं असतं? गुणाकारचं. या दोघांचा गुणाकार केला. या दोघांचा गुणाकार करून व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 9,120 रुपये. मग 9,120 रुपये जी व्हॅल्यू भेटली ती काय होती? नचिकेतचा नफा. समजलंय मित्रांनो? चला, चौथं सम आता सॉल्व.